हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, वेलकम आहे माझ्या व्हिडिओमध्ये. फ्रेंड, गावाची चव आता तुमच्या घरात येणार आहे आणि आता ही रेसिपी तुम्हाला नक्कीच तुमच्या आईची आणि आजीची आठवण करून देणार आहे. आणि काही फायबरयुक्त खायचं असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा. आता मी काय बोलते तर मी बोलते गव्हाच्या कोंड्याची भाजी. कुरड्यांसाठी जे गहू आपण भिजत घालतो ना, ते दळून आणल्यानंतर जो कोंडा बाहेर पडतो त्याची ही भाजी. म्हणजे जुन्या काळात ही भाजी खूप केली जायची. अगदी सिंपल रेसिपी पण झणझणीत भाजी, एकदम मस्त. आता इथे सर्वात पहिले मी कढाई घेतली आहे, तेल टाकलं आहे, जिरे मोहरी लसूण टाकलं आहे, त्यानंतर कांदा टाकला आहे, छान परतवून दिला आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे, हिंग, हळद आणि लाल तिखट. एकदम घरगुती मसाले वापरून ही भाजी करायची आहे, कमी मसाल्यांमध्ये. आणि त्यानंतर आपला जो कोंडा आहे तो मी इथे टाकलेला आहे. आता फ्रेंड्स, ही भाजी आधीच्या काळात खूप केली जायची कारण भाजीला काही ऑप्शन नसायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या भाजीमध्ये कोथिंबीर वगैरे काहीच टाकायचं नाही. जितकी सिंपल बनवाल तितकी छान लागते आणि जास्त शिजवायची नाही, जेणेकरून टेस्ट कमी होते. आणि जर तुम्हाला आवडलीच नाही ना तर लिंबू पिळायचा, जास्त छान लागेल. आणि दुसरी गोष्ट, यामध्ये फायबर इतके जास्त प्रमाणात आहे. तुम्ही जर डाएट करत असाल तर तुम्हाला ही भाजी एकदम एक नंबर ऑप्शन आहे. कधीतरी अशा भाज्या खायला खूप छान वाटतं. रोज रोज ते मसालेदार, ते सर्व ग्रेव्हीच्या भाजी, असं काहीतरी एकदम वेगळं काहीतरी. आता आधीच्या काळांमध्ये बघा, जास्त काही भाजीपाला नसायचा वगैरे किंवा गरिबीमुळे जास्त काही भाजीपाला आणता येत नव्हता वगैरे. त्यामुळे अशा काही गोष्टींना छान काहीतरी एक नवीन ट्रान्सफॉर्मेशन करून अशा भाज्या केल्या जायच्या. आता ही भाजी तुम्ही इथे बघू शकताय, किती सुंदर दिसते इतकी, आणि टेस्टला इतकी जबरदस्त झाली होती फ्रेंड्स, काय सांगू मी. कोथिंबीर वगैरे काहीच टाकायचं नाही, कारण ही जुन्या पद्धतीची भाजी, हिला जुनीच राहून द्यायची आहे. अजिबात आपण याच्या रेसिपीमध्ये बदल नाही करायचं आहे काही. आणि फ्रेंड्स, तुम्हाला अशा काही सिंपल एकदम साध्या भाज्या पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशा भाज्या तुमच्यासाठी नक्की घेऊन येते. चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय.